नमस्कार. आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्र सुरू आहे. घरात देवीच्या घटाची स्थापना केलेली आहे. सप्तमी, अष्टमी किंवा मग दशमीला आपण या स्थापन केलेल्या देवीच्या घटाला कडकण्यांचा नैवेद्य दाखवत असतो. तर आज आपण त्यासाठी अगदी खमंग खुसखुशीत कडकण्या बनवतोय. विशेष म्हणजे या कडकण्या गार झाल्यानंतरही नरम पडत नाही किंवा वातड होत नाही. एकदा बनवल्या की महिनाभर छान टिकतात. छान प्रमाण आणि टिप्स सांगितलंय, रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर कडकण्या बनवण्यासाठी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचे. अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं. दूध रूम टेम्परेचरचं असावं. दूध गरम केल्यानंतर संपूर्ण गार झाल्यानंतर वापरायचं. फ्रीजमध्ये ठेवलेलं गार दूध वापरायचं नाही. हे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. अजून दूध लागल्यास आपण पीठ भिजवताना नंतर वापरूया. त्यामध्ये 2-3 चिमूट मीठ घालायचं आणि सर्व जिन्नस चांगले असे मिक्स करून घ्यायचे. म्हणजे पिठी साखर दुधामध्ये छान विरघळली जाईल. व्यवस्थित असं ढवळून घेते. छान ढवळून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा. रवा बारीकच वापरायचा. जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीही चालेल. त्यानंतर आता यामध्ये 2 वाटी मैदा घालायचा आहे. मैदा हलक्या हाताने दाबून भरायचा. तर हा 2 वाटी मैदा इथे घातला. आता कडकण्या छान अशा खमंग खुसखुशीत व्हाव्यात म्हणून 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन यामध्ये घालायचं. गरम तेलाचं मोहन घातलं की कडकण्या मस्त अशा खुसखुशीत होतात. तर आपल्या घरात जी तेलाची किटली असते त्यामध्ये जी छोटी पळी असते तेलाची, त्याने 3 पळ्या हे तेल आहे. किंवा मग माझ्या हातात जो पोहे खाण्याचा असा चमचा आहे, याने घेणार असाल तर 4 चमचे तेल घ्यायचं. तेल चांगलं धूर येईपर्यंत गरम करायचं. सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित हे सर्व जिन्नस एकजीव करायचे, कारण तेल खूप गरम असतं. छान असे एकजीव झाल्यानंतर हाताने आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. लगेच दूध घालण्याची घाई करायची नाही. सुरुवातीला जे आपण अर्धी वाटी दूध घातलंय, तेलाचं मोहन घातलंय, त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं. तर छान असं पीठ मळून घ्यायचं. पीठ खूप पातळ करायचं नाही आहे किंवा खूप घट्ट देखील ठेवायचं नाही आहे. आता छान मळून घेतलं. अजून खूप कोरडं वाटतं आहे म्हणून साईडला थोडंसं दूध घेतलं आहे. त्यामधून 1-1 चमचा दूध घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एका वेळेला जास्त दूध घालायचं नाही, कारण पीठ जर खूप पातळ किंवा नरम झालं तर आपल्या कडकण्या वातड होऊ शकतात किंवा मग नरम पडू शकतात. म्हणून सुरुवातीला अर्धी वाटी जे दूध घातलं आहे त्यामध्ये व्यवस्थित मळायचं. आणि मिश्रण कोरडं वाटत असेल तर फक्त 1-1 चमचा दूध घालून व्यवस्थित मळून घ्यायचं. तर मी सुरुवातीला वापरलेलं अर्धी वाटी दूध आणि वरतून आत्ता हे घेतलेलं 2 चमचे दूध, इतकंच दूध मला लागलेलं आहे. यावरती मी अजून दूध घेतलं नव्हतं. आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं. जसं जसं आपण हे पीठ मळतो छान गुळगुळीत होत जातं. तुम्हाला एक किंवा 2 चमचे दूध कमी किंवा जास्त लागू शकतं, किंवा वापरलेलं मैदा आणि रवा कसा आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण ठरेल. पण जास्त दूध लागत नाही. वरतून 1 किंवा 2च चमचे दूध लागत असतं. तर हे पीठ आपल्याला छान असं गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. जितकं चांगलं आपण पीठ मळून घेतो आपल्या कडकण्या तितक्याच चांगल्या होतात. छान असं पीठ मळून घेतलं. फक्त 2 चमचे दूध वरतून लागलं. झाकण ठेवून 15 मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. कडकण्यांचं पीठ 15 मिनटं छान मुरलेलं आहे. अजून थोडंसं सॉफ्ट झालं आहे म्हणून सुरुवातीला थोडंसं घट्टच ठेवायचं. आता आपण याला परत 1-2 मिनटं चांगलं मळून घेऊया. एकसारखं करून घेऊया. पीठ छान मळून घेतलेलं आहे. कडकण्या करण्यासाठी 5-6 गोळे मी इथे तयार करून घेते. तुम्ही 1-1 कडकणी लाटून 1-1 तळून घेतली तरीही चालेल, किंवा मग 5-6 कडकण्या एका वेळेला लाटून तळून घेतल्या तरीही चालेल. इथे मी 5-6 कडकण्या एका वेळेला लाटूनच तळणार आहे म्हणून गोळे करून घेते. आणि उरलेलं पीठ झाकून बाजूला ठेवायचं, म्हणजे कोरडं पडणार नाही. आता कडकण्या लाटण्यासाठी सुका मैदा घ्यायचा आणि मैद्यामध्ये ही लाटी बुडवून छान अशी पातळसर कडकणी लाटायची. कडकणी पातळ लाटायची. कडकणी जर जाड राहिली तर कडकणी तळल्यानंतर नरम पडू शकते किंवा मग वातड होऊ शकते. म्हणून कडकणी अगदी पातळ लाटायची. छोट्या पुरी इतका गोळा घ्यायचा आणि उलटून पलटून मध्ये मध्ये सुका मैदा लावून छान अशी पातळ लाटायची. कडकणी किती पातळ लाटायची की लाटल्यानंतर खालचा पोलपाट त्यामधनं दिसायला हवा, किंवा हातात घेतली तर अगदी ट्रान्सपरंट बोटं दिसायला हवी इतकी पातळ कडकणी असावी.
लाटायला अजिबात जड जात नाही, पटापट लाटून होतात. अगदी परफेक्ट प्रमाण घेतलंय, त्यामुळे लाटून एकावर एक जरी ठेवल्या तरी चिकटत नाही. आता कडकण्या तळल्यानंतर आपल्याला दोऱ्यात ओवून त्याचा फुलवरा बनवायचा असतो किंवा माळ बनवायची असते. म्हणून सुईने मध्ये आधीच होल करून घ्यायचा, म्हणजे सुईमध्ये आपण जेव्हा दोऱ्यामध्ये ओवताना ही कडकणी तुटत नाही. जर होल करून घेतला नाही आणि तळल्यानंतर दोऱ्यामध्ये आपण हिला ओवायला गेलो तर ही कडकणी तुटली जाते. म्हणून आधीच सुईने याला होल करून घ्यायचा. एक कडकणी लाटून झाली आहे, ताटामध्ये ठेवून घेतली. याच पद्धतीने आता सुखा मैदा लावून लावून मी छान अशा सगळ्याच कडकण्या लाटून घेते. तर इथे अगदी पातळ अशी कडकणी लाटली. बघू शकतात पोलपाट दिसतंय किंवा हातावर घेतली तर हाताची बोटंसुद्धा दिसत आहे, इतकी पातळ. 5 ते 6 कडकण्या लाटून घेतल्या. तेल छान गरम करायचं. पुऱ्या तळताना तेल गरम करतो अगदी त्याच पद्धतीने. गॅस मध्यम ठेवायचा आणि कडकणी घालायची. कडकणी घातल्यानंतर हिला झाऱ्याने हिच्या कडा अशा हलक्या हाताने दाबायच्या, म्हणजे त्या वाकड्या होत नाही किंवा मग व्यवस्थित राहतात आणि एकसारख्या तळल्या जातात. मध्यम आचेवरती छान असा बदामी रंग येईपर्यंत कडकण्या तळून घ्यायच्या. कडकण्या तळायला फार वेळ लागत नाही. अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये एक कडकणी तळून होते. गॅस खूप मोठा करायचा नाही, कारण आपण यामध्ये साखर वापरली आहे. पटकन हिचा रंग लाल होऊ शकतो. लगेच अशी कुरकुरीत खुसखुशीत जाणवायला लागते. मस्त अशी तळून झाल्यानंतर एखाद्या चाळणीवर काढायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निथळून जातं. सगळ्याच कडकण्या या पद्धतीने मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता लाटलेल्या सगळ्याच कडकण्या तळून घेते आणि उरलेल्या पिठाच्याही कडकण्या लाटून मी तळून घेणार आहेत. रंग बघू शकतात, अगदी सुंदर बदामी आलाय आणि जोपर्यंत या गरम राहतात यांचा रंग थोडासा बदलतो. मस्त अशी कडकणी तळून घेतली आहे. सगळ्याच कडकण्या तयार करून घेते. तर सर्व कडकण्या तयार करून घेतल्या. गार झालेले आहे, बघू शकतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत झालाय. यांना करून अर्धा तास झालाय. त्यानंतर तुम्हाला दाखवते. आवाज तुम्ही ऐकताय किती कुरकुरीत झालाय, अजिबात तेलकट झाल्या नाही. त्यानंतर आता देवीला जेव्हा आपण घटाला नैवेद्य दाखवतो तर सुईमध्ये दोरा ओवून ह्या कडकण्या त्यामध्ये ओवून घ्यायच्या असतात. तर आपण मध्ये होल केला आहे, त्यामुळे इझिली ह्या ओवल्या जात आहे. जर होल केला नसता तर कडकणी लगेच तुटली जाते. तर या पद्धतीने या दसऱ्याला तुम्ही देखील या कडकण्या नक्की बनवा, देवीला नैवेद्य दाखवा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच खमंग खुसखुशीत पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी आरतीज रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून घ्या.